कनेक्ट केलेला होता तो काय म्हणून काम करणार होता, एनोड म्हणून काम करणार होता आणि त्याचं काय होणार होतं, करोजन होणार होतं. आपण लास्ट टाइम बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल ही परवा शिकवलेली मेथड आहे. या मेथड मध्ये वी वॉन्ट टू रिप्लेस दिस मेटल. आपल्याला याचं रिप्लेसमेंट करावं लागत होतं पिरियडिकली. का रिप्लेस करावं लागत होतं? व्हेरी गुड. काय करावं लागत होतं की हा जो आहे त्याचे आयन सोल्युशन मध्ये जाणार होते, कारण हा एनोड म्हणून काम करणार होता. नाही करेक्ट? आणि आपल्या या मेटलचं प्रोटेक्शन होणार होतं. हा एनोड म्हणून काम करणार होता, हो की नाही? कारण हा ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये हा आयर्न पेक्षा इट इज प्रेझेंट ऍट द हाय पोझिशन और टॉप पोझिशन, सो इट गेट ऑक्सिडाइज, मीन्स इट गेट करोडेड. शिकलो की नाही आपण परवाच्या लेक्चरला? आणि असं शिकलो होतो, इट इज रिप्लेस्ड बाय फ्रेश वन. हु रिप्लेस्ड बाय फ्रेश वन? दिस मेटल इज रिप्लेस्ड बाय फ्रेश वन. हा काढून टाकायचा, पूर्ण संपल्यानंतर दुसरा लावायचा. जसं आपल्या टॉर्चचे वगैरे सेल संपतात बॅटरीचे, त्यावेळेस आपण तो काढून टाकतो दुसरा लावतो. त्या प्रकारे हा काढून टाकावा लागत होता आणि दुसरा लागत होता, टाकावा लागत होता. दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ दिस मेथड. ऑल्सो इट कॉजेस द सॉइल पोल्युशन. To overcome this disadvantage, second method is developed. What is the name of this method? Impressed current method. Impressed current method means in this method metal which is to be protect from the corrosion, metal which is to be protect from the corrosion is connected to battery. Battery means cell. सेलला दोन टर्मिनल्स असतात. वन इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल अँड अनदर वन इज निगेटिव्ह टर्मिनल. इफ वी कनेक्ट दिस मेटल टू द बॅटरी forcefully, if we connect negative terminal of the battery to the any material, मराठीमध्ये सांगते, आपण बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल हे ज्या मेटलला जोडेल त्या मेटलला काहीही विचार न करता त्याला कॅथोड म्हणून काम करावं लागतं. आर यू गेटिंग? इफ यू कनेक्ट निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी to the any material, then that material having that material forcefully act as a cathode. ते मटेरियल काय म्हणून काम करतं? कॅथोड म्हणून काम करतं. ओके. And another terminal, here is a positive terminal and it is connected to the another member, but it is a graphite, it is a stainless steel. आणि मराठीत सांगते म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. जे इलेक्ट्रॉनची मागणी कोण करतं? आतापर्यंत कन्सेप्ट बरेचसे झालेले. हु कॉल टू द इलेक्ट्रॉन्स? कोण बोलवतं इलेक्ट्रॉनला? कॅथोड. हु गिव्स द इलेक्ट्रॉन? एनोड गिव्स द इलेक्ट्रॉन. एनोड गिव्स द इलेक्ट्रॉन. आता इथं जी इलेक्ट्रॉनची मागणी आहे, जी इलेक्ट्रॉनचं डिमांड आहे कॅथोडला, ते कुणाकडून मिळतं? या बॅटरी मधून मिळतं. त्याला याच्याकडून डिमांड करावं लागत नाही. फक्त हे नावापुरते झालेले असतात, एक कॅथोड आणि एक एनोड. याचं करोजन होत नाही. याचं देखील करोजन होत नाही. हा एनोड म्हणून काम करतो, कारण इलेक्ट्रॉनचा पुरवठा सप्लाय कोण करत असतं? बॅटरी. हो की नाही? बॅटरीला जर वायर जोडली आणि एक बल्ब लावला तर आरामात बल्ब लागणार, कारण तिथे इलेक्ट्रॉन सप्लाय चालू होत असतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? मीन्स आता सुरुवातीला काहीही न जोडता हा आपला मेंबर काय म्हणून काम करणार होता? काही जोडलेलं नाही. हा आपला मेंबर एनोड म्हणून काम करणार होता. याचं करोजन, ज्याचं करोजन होतं तो एनोड म्हणून काम करतो. हो की नाही? आतापर्यंत शिकलो क्या नाही आपण? मग आपण ही बॅटरी जोडल्यानंतर हा काय म्हणून काम करायला लागला? कॅथोड म्हणून काम करायला लागला. म्हणजे अगोदरच्याच बरोबर आपण
अपोजिट मध्ये त्याचं रूपांतर केलं, म्हणजे अगोदरची जी प्रोसेस होती ती आपण नलिफाय केली, ती प्रोसेस 0 केलेली आहे. काहीही न जोडता हा काय म्हणून काम करणार होता? ऍनोड. ऍनोडचा विरुद्धार्थी शब्द काय? कॅथोड. आपण काहीतरी प्रोसेस अप्लाय करून त्याचं रूपांतर ऍनोडचं कॅथोड मध्ये केलेलं आहे, म्हणजे ओरिजिनलची जी प्रोसेस आहे ती आपण 0 केलेली आहे. ओरिजिनल जो करंट होता तो नलिफाय केलेला आहे, तो 0 केलेला आहे. सो दॅट फर्स्ट सेंटेन्स इज सी हियर. इन दिस मेथड दिस करंट इज नोन ॲज अ इम्प्रेस्ड करंट. आपण त्याला या इलेक्ट्रोडला माहिती नाही आपल्याला कुठून इलेक्ट्रॉन मिळतायत, त्याला आपण इम्प्रेस केलेलं आहे. माहिती नाही त्याला, फक्त या बॅटरीने याला इम्प्रेस केलेला आहे आणि इथलेच इलेक्ट्रॉन सप्लाय केलेले आहेत, म्हणून या मेथडचं नाव आहे इम्प्रेस्ड करंट. आर यू गेटिंग? बघा, इन दिस मेथड इम्प्रेस्ड करंट इज अप्लाइड. कसा अप्लाइड केला? अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाइड केला. फाइट इज अपोजिट डायरेक्शन because originally this pipe is act as a anode, then we convert it into the cathode, so that word opposite is here. In this method impressed current means this current is applied in opposite direction. पहिल्यापेक्षा opposite direction मध्ये अप्लाय केलं, पहिल्यापेक्षा opposite direction मध्ये अप्लाय केलं to nullify the corrosion current. याचं जे करोजन होणार होतं ते नलिफाय केलंय, 0 केलेलं आहे. Are you getting first sentence? In this method impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. Thus तसं केल्यामुळे काय झालं सांगा, सेकंड सेंटेन्सचा अर्थ सांगा. Thus metal surface means this surface, कशाचं कन्वर्जन कशामध्ये झालं? ऍनोडचं कन्वर्जन कॅथोड मध्ये झालं, आणि कॅथोड मध्ये झाल्यामुळे त्याचं काय झालं? प्रोटेक्शन झालं. Are you getting? Thus corroding metal surface convert from anode to cathode and get protected. त्यामुळं त्याचं प्रोटेक्शन झालं, ऍनोडचं कन्वर्जन कॅथोड मध्ये झालं. युजली इम्प्रेस्ड करंट, हा करंट कशापासून डिराइव्ड केला जातो, कशापासून मिळवला जातो? इम्प्रेस्ड करंट इज डिराइव्ड फ्रॉम बॅटरी. कशातून मिळवला आपण? बॅटरीतून पण मिळवलं. दिस इज द बॅटरी. माहिती आहे तुम्हाला, 5 पासून तुम्ही सिम्बॉल बघताय त्याचं. दिस इज अ बॅटरी. इट इज डिराइव्ड म्हणजे मिळवणे, डिराइव्ड फ्रॉम बॅटरी और रेक्टिफायर विथ इनसोल्युबल एनोड. इम्प्रेस्ड करंट कसा कसा मिळवला? याच्यापासून एक मिळवला, आणि याला जोडीदार अजून काय आहे याच्याकडे? इनसोल्युबल एनोड आहे. हाय, इट इज इनसोल्युबल एनोड. सोल्युबल एनोडची आवश्यकता नाही, बिकॉज सप्लाय ऑफ इलेक्ट्रॉन इज गेन फ्रॉम बॅटरी. सो दॅट impressed current is derived from battery or rectifier with insoluble anode like graphite, stainless steel, platinum, etc. This insoluble anode is usually in black field. हा insoluble anode कशामध्ये टाकला जातो? ब्लॅक फील्ड मध्ये टाकला जातो, वातावरणामध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. सो increase the electrical contact with surrounding soil. Increase the electrical contact with, जर काय प्रॉब्लेम झाला तर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट सॉइल मध्ये व्यवस्थित व्हावा, याच्यासाठी शेवटचं सेंटेन्स अजिबात महत्वाचं नाही, ब्लॅक फील्ड पर्यंत आपण लिहिणार आहोत. आर यू गेटिंग? Whether is it necessary to remove this anode or it is not necessary to remove it? रिप्लेस करायची गरज आहे का? नाही, इट इज नॉट रिप्लेस्ड बिकॉज इट इज इनसोल्युबल इन नेचर. इनसोल्युबल आहे. डिमांड ऑफ इलेक्ट्रॉन इज फुलफिल्ड बाय दिस बॅटरी. सो दिस एनोड cannot be get solubilized. Anode it not gives electron to surrounding medium. Anode हा इलेक्ट्रॉन सराउंडिंग मीडियम मध्ये देत नाही. समजलं का सर्वांना? व्यवस्थित समजलं? Then this is the figure. Metal wishes to be protected from corrosion. This is the battery or rectifier. This is the wire. Then this is insoluble anode. Insoluble anode is kept in black field. It is not necessary to replace the fresh one. याला रिप्लेस करायची गरज नाही. आणि कशापासून बनवलेले असतात? ग्राफाइट, स्टेनलेस स्टील, प्लॅटिनम पासून बनवलेले असतात. दिस टाइप ऑफ
कॅथोडिक प्रोटेक्शन इज युजफुल इन, वरच्या सारखे सेम ऍप्लिकेशन आहे, फक्त हा जो वातावरणामध्ये विरघळणार होता तो विरघळत नाही. इट इज नॉट गेट सोल्युबलाइज्ड इनटू एटमॉस्फियर. This type of cathodic protection is useful for water tank, buried pipeline, transmission line tower, and for a similar large structure. Transmission tower साठी ट्रान्समिशन लाईन्स मीन्स आता टेलिफोनच्या वायर वगैरे डायरेक्ट काही गरज लागत नाही, कारण आपण मोबाईल यूज करतो. तुम्ही लहान असताना वगैरे बघितले तर वायर वगैरे अंडरग्राउंड असायच्या किंवा वरून असायच्या वायर, तर त्याचं करोजन पासून प्रोटेक्शन व्हावं म्हणून ही टेक्निक वापरली जात होती. मीन्स ट्रान्समिशन लाईन टॉवर्स, तारा ज्या असतात या खांबावरच्या त्याचं करोजन होऊ नये म्हणून ही टेक्निक वापरली जात असते. आर यू गेटिंग? व्यवस्थित कळाला तुम्हाला पॉइंट? एक्झाम मध्ये काय विचारलं जाईल? मला तर वाटतं एक्झाम मध्ये एवढंच विचारलं जाणार, इम्प्रेस्ड करंट मेथड इज अंडर dash dash method or dash dash, it is a dash dash protective method, it is a cathodic protective method. कसली मेथड आहे? कॅथोडिक प्रोटेक्शनच्या अंडर येते. आणि कोणता इन्सोल्युबल इलेक्ट्रोड वापरला जातो? ग्राफाइड, स्टेनलेस स्टील आणि प्लॅटिनम. एकतर ही नावं तरी विचारली जातील किंवा हेडिंग कशाचं आहे ते तरी विचारलं जाईल. त्याच्याशिवाय याच्यामध्ये बाकीचं विचारण्यासारखं काहीही नाही. आर यू गेटिंग? देन स्टार्ट टू राईट. लिहा मग. तुम्ही असाइनमेंट वगैरे का सेंड करत नाहीत रे? काही वेळेस तुम्हाला लोड घ्यायचा आहे, मार्क कसे द्यायचे? प्रूफ विचारते विद्यापीठ. तुम्हाला आयसीए ला टर्म वर्क जास्त देता येणार नाही जर तुम्ही सेंड केलं नाही तर, नाविलाज असतं. तुमची रिस्क कोण घेणार? इथपर्यंत लिहा, फिल पर्यंत, ब्लॅक फिल पर्यंत, आणि फिगर काढा.
झालं का? और गर्ल्स झालं का? झालं का मुलांमध्ये? उद्या जी केमिस्ट्रीची टेस्ट आहे, चॅप्टर टेस्ट, ती या चॅप्टर वरती होईल. आता चालू जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर वरती होईल. अजून जास्तीत जास्त 2 लेक्चर लागतील. जर आज नाही एक्स्ट्रा लेक्चर मिळाले तर उद्या मिळतील. आणि लगेच संध्याकाळी टेस्ट असेल 4 ते 5. और ओके. नेक्स्ट प्रोटेक्टिव्ह मेथड, एनोडिक प्रोटेक्शन. कॅथोडिक प्रोटेक्शन इज ओव्हर. कॅथोडिक प्रोटेक्शनचे 2 टाइप आहेत, सॅक्रिफिशियल आणि इम्प्रेस्ड. सॅक्रिफिशियल एनोडिक मेथड आणि इम्प्रेस्ड करंट मेथड. सेकंड पॉइंट, एनोडिक प्रोटेक्शनचे 2 टाइप आहेत, एक पोटेन्शियोस्टॅट आणि सेकंड एनोडायझिंग. राईट इट. एनोडिक प्रोटेक्शन, पोटेन्शियोस्टॅट and anodizing. Potentiostat and anodizing. Potentiostat and anodizing. Out of which, right, number 1, potentiostat.
लिसन, लक्ष द्या अगोदर, नंतर लिहा. नंबर 5, this instrument is nothing but it is a potentiostat. हा आयताकृती जो मेंबर आहे तो पोटेन्शियोस्टॅट आहे. याचं एकच काम आहे की जे व्होल्टेज चेंज होणार असतं ते व्होल्टेज चेंज हे कॉन्स्टंट ठेवतं. व्होल्टेज चेंज होऊ देत नाही. इथलं हे जे सोल्युशन आहे त्या सोल्युशन मधलं वगैरे इथल्या रॉड मधलं व्होल्टेज चेंज न होऊ देणं हे त्याचं फक्त रोल आहे. इथं लिहिलेलं आहे बघा, पोटेन्शियोस्टॅट इज अ डिव्हाइस विच मेंटेन द मेटल ऍट कॉन्स्टंट पोटेन्शियल. हे जे मेटल आहेत, हा जो बॉक्स आहे हा आयर्नचा बनलेला आहे. याच्या आतमध्ये जे लिक्विड भरलेलं आहे ते ऍसिड आहे, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे. ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा आयर्नचा बॉक्स आल्यामुळं करोजन होणारच. पण इथं पोटेन्शियोस्टॅट बसवल्यामुळं व्होल्टेज चेंज होऊ देत नाही तो. त्यामुळं या टँकचं या करोजिव्ह लिक्विड पासून प्रोटेक्शन होत असतं. कोण काम करतं ते? हा व्होल्टेज चेंज होऊ देत नाही. म्हणजे या मेटलचं करोजन पासून प्रोटेक्शन करतं. तो कोण करतो? पोटेन्शियोस्टॅट. पण त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी इलेक्ट्रोड लागतो. कोणता इलेक्ट्रोड लागतो? रेफरन्स इलेक्ट्रोड लागतो त्याला. हा रेफरन्स इलेक्ट्रोड, दिस इज अ रेफरन्स इलेक्ट्रोड. असे एक आपल्याला 12वीला होते बघा रेफरन्स इलेक्ट्रोड. हायड्रोजन वगैरे सेल होत्या तुमच्या स्टडीसाठी, होते की लिथियम सेल, हायड्रोजन सेल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये जर स्टडी केला असेल तर. फर्स्ट सेंटेन्स, पोटेन्शियोस्टॅट इज अ डिव्हाइस which maintain the metal at a constant potential. Potential means voltage with respect to reference electrode. It having 3 terminal, number 1, number 2, number 3 terminals. One is connected to metal to be protected. एक टर्मिनल कुठे जोडलेला आहे? ज्या मेटलचं प्रोटेक्शन करायचं आहे त्याला जोडलेलं आहे. तुम्हाला वाटेल तिन्ही पण त्यालाच अटॅच केलेले आहेत, पण तिन्ही नाहीत. इथं बघा, इथं होल आहे आणि त्या होल मधून हे इलेक्ट्रोड सोडलेले आहेत. हे 2 इलेक्ट्रोड, हा आणि हा. तसा हा इलेक्ट्रोड याला डायरेक्ट पॅक केलेला आहे या टँकला. आहे की नाही? इथं कनेक्शन दिसते बघा. जसं हे 2 डीप केलेले आहेत तसा हा डीप केलेला आहे का? नाही. म्हणजे या टँकचं प्रोटेक्शन करायचं आहे त्याला एक इलेक्ट्रोड जोडलेला आहे. One is connected to metal to be protected. Another is connected to auxiliary electrode. हा जो अटॅच केलेला आहे तो या ऑक्झिलरी इलेक्ट्रोडला अटॅच केलेला आहे. And third one is connected to the reference electrode. हा तिसरं टर्मिनल काय केलेला आहे? रेफरन्स इलेक्ट्रोडला कनेक्ट केलेला आहे. What is the role of potentiostat? What is the role of potentiostat? Keep the potential constant. Are you getting? पोटेन्शियल मध्ये चेंज होऊ न दिल्यामुळं इलेक्ट्रॉन फ्लो होत नाहीत. इलेक्ट्रॉन फ्लो न झाल्यामुळं करोजन होत नाही. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण नाही झाली तर करोजन होणारच नाही. इलेक्ट्रॉन लूज जर केले, करू दिले नाहीत तर त्या एनोडचं करोजन होईल का? देन optimum potential required for protecting the metal surface is previously determined by electrochemical measurement. इलेक्ट्रोकेमिकल मेजरमेंट केलं जातं आणि किती पोटेन्शियल कॉन्स्टंट ठेवायचं ते आयडेंटिफाय केलं जातं. ओके, हे काय महत्वाचं नाही, आपल्याला विचारणार पण नाही कोण. हे डिस्क्रिप्शन लिहा आणि ही फिगर काढा.
मी तर नंबर 1 2 3 4 लिहिले ना, तुम्ही डायरेक्ट तिथं त्याचे नाव लिहिलं तरी चालतंय. 4च्या तिथे ऑक्झिलरी इलेक्ट्रोड, 3च्या तिथं रेफरन्स इलेक्ट्रोड, 1च्या तिथं मेटल, नंतर 5च्या तिथं पोटेन्शियल स्टार्ट, इथं 6 आहे तिथं व्होल्टामीटर, 7 आहे तिथं ॲमीटर वगैरे.
झालं. व्यवस्थित काढा, घाई करू नका. ऍडव्हान्टेज लिहा. और ओके, झालं ना. Which one is the next method? Anodizing. Write down second, anodizing. ओके, डिस्क्रिप्शन खूप जास्त दिसतंय पण खूप सोपं आहे. लिसन. If film is non-porous, whether it protect the metal from corrosion or it not protect the metal from corrosion. Or if film is porous, then what happen? Go toward the type of film. Type of film कडे जावा पॉइंटला. Stable film, unstable film, volatile film. Non-porous film means stable film. Non-porous means which are not having any pores. आहे का तिथं नॉन पोरस? पोरस शब्द स्टेबल फिल्म आहे. नॉन पोरस फिल्मचं दुसरं नाव आहे स्टेबल फिल्म. इफ फिल्म इज अ स्टेबल, फिल्म जर स्टेबल असेल तर ती मेटलचं करोजन पासून प्रोटेक्शन करते का? वाचा, स्टेबल फिल्म करते. स्टेबलला दुसरं नाव काय? नॉन पोरस. ठीक आहे, एवढे दोन कन्सेप्ट काय आले? स्टेबलला दुसरं नाव नॉन पोरस, आणि जर स्टेबल फिल्म असेल तर मेटलचं प्रोटेक्शन होतं. Whether this film is a naturally formed or we made it. ह्या फिल्म निसर्गामध्ये तयार होतात आपोआप का आपण तयार करतो? नॅचरली तयार होतात.
जो नॅचरली तयार होणाऱ्या ज्या स्टेबल फिल्म आहेत त्याचा जो थिकनेस असतो, थिकनेस कशाचा थिकनेस, मेटलचा थिकनेस का फिल्मचा थिकनेस, फिल्मचा थिकनेस हा छोटा असतो. मग छोटा असल्यामुळं 100% प्रोटेक्शन होत नाही. मग आपण एक रिसर्च म्हणून काय करू शकतो सांगा बरं. आपल्याला स्किन आहेच की, बॉडीचं प्रोटेक्शन करतेच की, बरोबर आहे. तरी पण आपण अजून वेगळं काय काय करतो हो की नाही बॉडीचं प्रोटेक्शन होण्यासाठी. तसं ऍज अ रिसर्च म्हणून आपण काय करू शकतो, नॅचरली फॉर्म फिल्म थोडी थिकनेस आहे, 100% प्रोटेक्शन होत नाही. रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघा तुम्ही काय करू शकता, त्याची काय वाढवू शकता, थिकनेस वाढवता येईल का याच्यावरती आपण रिसर्च करू शकतो. मग काहीतरी केमिकल वगैरे वापरायचं आणि त्याची थिकनेस वाढवायची. थिकनेस कुणाची वाढवायची, फिल्मची थिकनेस वाढवायची. आता या पॉइंट मध्ये तुम्हाला कुठल्या केमिकलचं नाव दिसतं का रे, कुठलं केमिकल आहे, H2SO4 हे केमिकल वापरायचं. आपल्याला थिकनेस वाढवायची आहे, ज्या मेटलची थिकनेस वाढवायची आहे, कशाची थिकनेस वाढवायची आहे, त्याचा आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट करायचा, त्याचा आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट करायचा, जास्त कॉन्टॅक्ट करायचा, मग थिकनेस वाढेल. ज्या मेटलचं कोरोजन पासून ज्याची थिकनेस वाढवायची आहे त्याला एनोड म्हणून काम करायला लावायचं. कारण करोजन कोणाचं होत असतं, एनोडचं करोजन होत असतं. आपल्याला थोडक्यात करोजनच करायचंय, मेटल ऑक्साईडचा लेअर तयार करायचा म्हणजे करोजनच तयार करायचं. म्हणजे आपल्या जवळचे मेटल आहेत ना ते निकामी करायचे, त्याचं ऑक्सिजन मध्ये रूपांतर करायचंय, मेटल ऑक्साईड तयार करायचं. आर यू गेटिंग और नॉट, का कन्फ्यूज होत आहे, कन्फ्यूज होत आहे. थिकनेस वाढवायची म्हणजे कुठलं केमिकल वाढवायचं, यम वाढवायचा की यमओ वाढवायचा, यमओ वाढवायचा. यमओ वाढवायचा जर असेल तर त्याला एनोड कडे कनेक्ट करावं लागतं. तुम्हाला असं वाटेल की त्याचे तर सोल्युशन, त्याचे मेटल सोल्युशन मध्ये जातात ना, हो की नाही. ऑलरेडी निसर्गामध्ये मेटल ऑक्साईड बनवायचं, इथं अटॅच करायचं, त्याला वरती प्रोटेक्टिव्ह लेअर असल्यामुळे इलेक्ट्रॉनला बाहेर जायला जागा सापडणार नाही. मग वातावरणातला उलट सोल्युशन मधला ऑक्सिजन त्याच्यावरती अटॅक करेल आणि त्याच्या मेटल बरोबर ती रिॲक्ट होईल, आतमध्ये घुसून त्याच्या मेटल बरोबर ती रिॲक्ट होईल, मग थिकनेस वाढेल. आता कळालं का. त्याच्या इलेक्ट्रॉनला बाहेर निघू द्यायचं नाही, आपल्या ऑक्सिजनला त्याच्यावरती अटॅक करायला लावायचा. कुठल्या ऑक्सिजनला, इथल्या ऑक्सिजनला. समजलं सर्वांना. हे कधी शक्य असतं, जर आपला मेटल एनोड म्हणून काम करायला लावलं आणि त्याला जर बॅटरी जोडली तर. बॅटरी जर नाही जोडली तर तुम्ही काहीही करा तो इलेक्ट्रॉन बाहेर टाकणार. बॅटरी जोडली की बॅटरीतून इलेक्ट्रॉन मिळणार, सोल्युशन मध्ये आयन्सला पाठवण्याची गरज लागत नाही. बेसिक कन्सेप्ट कडे जावा, क्लिअर आयडिया येईल. आर यू गेटिंग, कुणाला पण कन्फ्युजन नाही ना. हा, मेटल टू बी प्रोटेक्टेड इज कनेक्टेड टू एनोड, आणि इलेक्ट्रोलाइट कोणता वापरायचा, H2SO4 वापरायचा. जास्त जर थिकनेस वाढवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आपला 12वीला असताना फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ होते इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये. जास्त वेळ जर करंट पास केला, क्यू जर जास्त पास केला म्हणजे क्यू इज इक्वल टू काय होतं, टी इंटू काय, क्यू इज इक्वल टू टी इंटू बरोबर आहे, सांगताय फक्त बरोबर आहे. टी क्यू इज इक्वल टू टी इंटू आय. आय मीन्स क्वांटिटी, की करंटची क्वांटिटी किती आहे. क्वांटिटी कशावरती डिपेंड असते,
किती करंट किती वेळ पास केला, किती आय हा किती टी टाइम पास केला. Q इज इक्वल टू आय इंटू टी. आपण फॅरेडेच्या लॉ कडे इन डिटेल जायचं नाही, फक्त आपण एवढं लक्षात ठेवायचं, जास्त करंट जास्त वेळ जर पास केला तर आपल्याला पाहिजे तेवढी थिकनेस मिळेल. जर कमी करंट कमी वेळ पास केला तर थिकनेस कमी असणार आहे. आपल्याला जर खूप अजून जास्त थिकनेस वाढवायची असेल तर अजून क्यू पास जास्त करायचा. क्यू कसा जास्त करायचा, जास्त करंट जास्त वेळ पास केला की क्यू ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत असतो. म्हणून इथं लिहिलेलं आहे small amount of current is passed which oxidize the anode. Thickness of oxide film is controlled by time and current. Thickness कशी कंट्रोल करायची, टाइम आणि करंट. टाइम मीन्स टी आणि करंट मीन्स आय. ओके, आता हे 3 लाईन शिकवलेले, वरचे मधले काही शिकवलेलं नाही मी. मेटल लाईक अल्युमिनियम, देन टिटॅनियम, not a tin. Tin means SN असतं. Titanium form or their alloys form thin oxide film on its surface when exposed to air. ह्या मेटलला जर एअर मध्ये एक्सपोज केलं तर कोणती फिल्म तयार करतात, ते ऑक्साइड फिल्म तयार करतात. The oxide film for above metal is non-porous, adhesive, uniform in nature, thereby providing the better corrosion resistance to the base metal. Base metal ला corrosion resistance better करतं, not a best. Good, better, best, not a best, only better. कुणाचं base metal means त्याचा parent metal. However, the thickness of naturally formed oxide layer is स्मॉल. नॅचरली फॉर्म ऑक्साइड लेयर ची थिकनेस काय असते, स्मॉल असते. इट डज नॉट प्रोटेक्ट द बेस मेटल प्रॉपरली. त्यामुळे 100% प्रोटेक्शन होत नाही. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम, थिकनेस ऑफ ऑक्साइड फिल्म इज इन्क्रीज्ड बाय इलेक्ट्रॉलिसिस. इलेक्ट्रॉलिसिस म्हणजे काय, एकाने कॅथोड म्हणून काम करणे, एकाने एनोड म्हणून काम करणे, कुठलं तरी इलेक्ट्रोलाइट सोल्युशन वापरणं, करंट बॅटरीतून पास करणं, त्याला इलेक्ट्रॉलिसिस असं म्हणायचं. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर 12वीला शिकलेलं होतं. त्याच्यामध्ये होतं 2 रॉड असायचे, वरती एक बॅटरी लावलेली असायची, वायर जोडलेल्या असायच्या आणि खाली बिकर मध्ये सोल्युशन दाखवलेलं असायचं. त्या सगळ्या प्रोसेसला इलेक्ट्रॉलिसिस असं म्हणायचं असतं. To overcome this problem, thickness of oxide film increased by which process? Electrolysis process. This process is known as anodizing. आपल्या बेस मेटलला आपण एनोड म्हणून काम करायला लावणार आहोत, म्हणून या प्रोसेसला काय म्हणायचं, एनोडायझिंग. आणि म्हणूनच ते कोणत्या हेडिंगच्या अंडर येतं, कोणत्या हेडिंगच्या अंडर येतं, एनोडिक प्रोटेक्शनच्या अंडर येतं. इथं आपल्या मेटलला कॅथोड म्हणून काम करायला लावतो आपण, म्हणून ही मेथड इथे पण कॅथोडच म्हणून काम करायला लावतो. इथे देखील आपल्या मेटलला पण कॅथोड म्हणूनच काम करायला लावतो, म्हणून पहिल्या 2 मेथड कॅथोडिक प्रोटेक्शन मध्ये येतात. सेकंड, पोटेन्शियोस्टॅट आणि एनोडायझिंगला दोन्ही ठिकाणी एनोड म्हणून काम करायला लावतो, तरी देखील प्रोटेक्शन करतोय आपण. म्हणून या 2 मेथड कोणाच्या अंडर येतात, कॅथोडिक प्रोटेक्शनच्या एनोडिक प्रोटेक्शनच्या अंडर येतात. चॅप्टर संपल्यानंतर कुठली टेक्निक कुणाच्या अंडर येते हे जरी लिहिलं तरी तुम्हाला तिथे 4 मार्क फिक्स पडणार आहेत. म्हणजे ह्या दोन्हीचीच नाही, अजून 2 पॉइंट आहेत पुढे आपल्या सिलेबस मध्ये राहिलेले. ओके, लिसन. हा, in anodizing metal to be protected is connected to, कशाला कनेक्ट केलंय, एनोडला. एनोड म्हणून काम करायला त्याला. इलेक्ट्रोलाइट कोणता वापरला, H2SO4. करंट पास केला, थिकनेस कशी मेंटेन झाली, करंट आणि टाइम वरती मेंटेन झाली. ऑक्साइड फॉर्म इज अ पोरस. जर ऑक्साइड फिल्म ही पोरस असेल तर इन नेचर विच इज देन सील्ड बाय. आता हे सर्व डिस्क्रिप्शन कशाचं झालं, स्टेबल फिल्मचं झालं. आतापर्यंत इथपर्यंत शिकलेलं सर्व डिस्क्रिप्शन हे पोरस स्टेबल फिल्म बद्दल झालं. जर फिल्म ही पोरस असेल तर काय करायचं, फिल्म जर पोरस असेल तर त्याचे पोर्स कशाने सील करून टाकायचे, ऑइलने किंवा वॅक्सने किंवा कलर देऊन. मेटलला कलरिंग दिलं जातं बघा, कलर देऊन
किंवा वॉटर मध्ये बॉईल करून. एनोडायझिंग आर्टिकल्स इज देन पुट इन टू यूज. एनोडायझिंग आर्टिकल्सचा नंतर यूज करायचा, त्याचं करोजन होत नसतं. आर यू गेटिंग? व्यवस्थित कळालं ना सर्वांना? इट राईट डाऊन. लिहा. टाइम झालेला आहे, 5 मिनिटं लागतील लिहायला. पुढचं लेक्चर जरा उशिरा, 5-10 मिनिट उशिरा चालू करायला सांगते. राईट इट. काही करू नका रे. आम्ही अर्धा तास ऑफलाईन एक्स्ट्रा घेतलं तरी मुलं काय बोलत नसायचे. तुम्ही 5 मिनिटात सुद्धा चुळबुळ करताय. Hello, do you want lectures from 1 to 2, sir? 1 to 2. Huh? Okay, madam, I'll take. Again, I am having it 3 to 4. No? 2 to 3 is Okay, also. okay. 1 to 2 and 3 to 4. In these 2 lectures, I will complete my syllabus. All syllabus? Yes, yes. Only 1 lecture is required to complete the last chapter. And I will take 1 more lecture to proceed. Okay, do you want it? Do you want it? Yes, I will take 1. Sir, you have to start the lecture after 5 minutes. Means you have to start 5 minutes late or 10 minutes late. Why? You have to come in class, but start late because I am taking extra 5 minutes, 10 minutes. Okay. No problem. But you have to come in this class at exact 1 o'clock. Huh? Yes, okay, ma'am. Okay, ma'am. वरती घेऊ. सिलेबस सगळ्यांचा संपला का? बसवराज सरांचा पण संपला का? 2 लेक्चर आले म्हणजे तरी पण 30 तारखेपर्यंत लेक्चर होणार आहेत. 30 तारीख 23 आहे ना. एक सुट्टी येईल त्याच्यातून अजूनच्या 5-6 दिवस.
Over.